चला संध्याकाळ झाली, गुरा सुटली. चला तरी काय परडी एवढी भरलेली दिसत नाही. डोळ्यात पाणी आला. ॲक्टिंग नाही करीत आहे, खरोखर आलाय. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली मंडळीनो, मी गावाला आलाय 2 दिवस झालं आणि आता मला जरा टाईम मिळाला तर रानात आलाय करवंदा जमवायला. या परडीत भरतील जमतील तेवढी करवंदा जमवीन आणि ह्या पिशवीतनं सुक्या बिया काय मिळतील त्या जमवायला आलाय. आमच्या रानात घरांच्या समोर ओंबराल्याकडं. तर म्हटलं आता जरा तुम्हाला बऱ्याच दिवसांनी व्हिडिओमध्ये पण गाव दाखवूया. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाऊया मस्तपैकी करवंदा काढू, काजू जमवू आणि वाटत काय आंब भेटतील तर खाऊ. म्हणजे आता घरात नाही येताना इथं डागला ना एक बारीकशी लाल आणि असे गुलाबी रंगाची बिटकी म्हणजे बारीक आंबा असतात ना, त्यांना आम्ही बिटक्या म्हणतो. तर भरपूर पेर पडला आहे. नुसता बारीकसाच डाम आहे, आताच लागायला लागला आहे. नवीनच आहे, मोठा आंबा नाही आहे पण भरपूर पडले. कारण इथं पोरा आहेत सगळी, पण ती वर वाडीत क्रिकेट खेळतात. मे महिन्यात आलीत ना सुट्टीत सगळी पोरा, आणि त्यामुळं ती काय रानात बिनात अशी जंगलात फिरायला येत नाही एकटी. त्यांना कोणतरी आणायला लागतं मोठ्यानी. तर ती आपली खेळतात. मी आपला एकटा आला, येऊन पहिला तिथं आंबं खाल्लं आणि मग आता काजू बिजू जमवायला सुरुवात केली. करवंदा मिळतील तशी ह्याच्यात जमवीत जाईन आणि मग तुम्हाला पण दाखवीन. चला आता आज परत एकदा मस्त की रान फिरूया. हा बघा, हा आता बारीकचा डाम आहे. हा बघा किती लागला आहे वर. जास्त मोठा नाही, लहान झाड आहे. लाल 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 आंब एकदम. इकडं करवंदा पिकलेत ती आता काढीनच मी. खाली आंबं किती पडलेत बघा, निस्ती रास आहे. आणि आंबा पण एवढा गोड आहे ना, मी 4-5 खाल्लं. बघा कलर पण कसा मिक्स आहे बघा, पिवळा आणि गुलाबी असा मस्त. का वाटण येता जाताना कोणी खाल्लेली पण भरपूर दिसतात, नाही तर वांदरानी. हे बघा एवढा पेर पडला आहे पण कोण नाही खायला. हे बघा. चला मी जाता पुढं. तर माझ्या टोपल्यात एवढ्या काजू जमवल्यात, पण काजूंसाठी पिशवी आहे, टोपल्यात आपल्याला करवंद जमवायचे आहेत. आणि घरातनं निघताना मला तिथं कलमाचं 2 आंबं पडलेलं मिळलं आणि बावीजवळच्या आंब्याचं. तर मी इथं ह्या झाडाच्या बुंद्यात ठेवलेत आजनीजवळ. येताना ह्याच वाटण आलं तर नेन, नंतर मग घरात आल्यावर येईन परत न्यायला. चला आता जाऊया, पुढं जाऊया. चला डागातल्या काजू जमवून झाल्या. आता ही डाग चढत चढत आपल्याला वर जायचं आहे. हे डाग संपल्यावर वर तोंड लागतील, तिकडं करवंदा मिळतील भरपूर आपल्याला. चला वाजलेत 4:30. आपल्याकडं लय म्हणजे लय टाईम आहे. 4:30 6-7 वाजेपर्यंत जरी फिरला तरी काय कालू होणार नाही. ते बघा तिकडं घर आहेत, दिसली? हां एकटाच आहे मी राहणार. जो धरला ना मला कुणी तरी मी इथनं वराडलं तरी माझा आवाज जाईल. पण माझ्यासाठी धावून येणारा पटकन कोण वाडीत नाही आहे. सगळी म्हातारी आहेत आणि बाकी पोरं आहेत, ती खेळत राहते. ती काय येणार बिचारी. मला काय नाही होणार. मी हा टोपला भरून घेऊन जाईन घरात. हे बघा कातल्याला कशा पायट्याने केलेल्या आहेत चढायला, मस्त. बघा मंडळी, डाग चढून मी वर आला आणि कातलाला पहिल्यांदाच इथं हा एक करवंद. आता पटापट सगळी करदा काढूया आणि टोपल्यात भरीत नेता एका बाजून. चला तुम्ही पण पटापट मदत करा, नाही तर मी एकट्यानं गाडीत राहिला ना तर इथंच मला कालोख होईल. चला तिथं टोपला ठेवला आहे, घेता आणि काम सुरू करता. करदा बघून एक्सायटेड झाला, पण पटकन एक गोष्ट विसरला. हा टोपला आहे तर घरातला भाजी ठेवायचा टोपला आहे, त्यामुळे त्याच्यात पहिला करदांचा चीक लागू नये म्हणून कुंब्याची पानं काढताना ठेवता, नाही तर आय मला लाट्यान मारील संध्याकाळी. आता पहिला कुंब्या शोधायला हवा आणि मग करदांचं काम सुरू. कुंब्या काय मिळलाही नाही पटकन, तेव्हा आता ह्या हरडीचीच पानं काढू आणि भरपूरशी टोपल्यात ठेवून देऊ. तलाला पुरती झाली बस, बाजूला नको. हे बघा हरडीची ठेवलेत, पण कुंब्याची हवी होती. म्हणजे का कुंब्याची पानं अशी मस्त रुंद असतात ना, गोलाकार धडाचा,
ती चांगली बसतात. ही जरा अशी आहेत, करवंद जातील खाली तरी पण ठीक आहे. पोरा नुसती किचालतात क्रिकेट खेळताना, किती आवाज येतोय बघा खालनं. चला सुरुवात करूया. जय श्री गणेशा. करदा काढा करदा. आज तारीख आहे 15. पाऊस कधी पण लागू शकतो, त्यामुळं करवंदा सुकतील का याची गॅरंटी नाही आहे. तरी पण आता आपला हौस आहे तर काढून नेता. नाही पडला पटकन पाऊस तर सुकतील 8-10 दिवसात चांगली. मग पावसात बसून खायला मस्त नाही. बाहेर रिमझिम पाऊस आणि पडवीत बसून करदा खायची. नाही सुकली तेवढ्यात पडायच लागला तर मग जशी थोडीशी सुकलेली असतील तशीच खायची. हे बघा हिच्यावर ही थोडी एवढी मिळली तेवढी काढली. हाय तर तुम्ही बरोबर तर हात पोचत नाही. उगाच कुचमत काढीत राहिला तर टाईम जाईल. ते पुढं चालत जातात, जशा जवळ दिसतील तशा काढत जाईन. बघा करदा जमवता आंबं पण बघायचं. बघा किती मस्त आहे बघा, है ना. विलाताच्या आंब्यावरचा आहे आणि 1 नंबर गोड आहे. आता मिळतील तेवढं घेऊन जाता, म्हणजे घरातले खातील रात्री. अजून कुठं आहे तुम्हाला दिसतोय की? हा बघा, शाबास. कसा आहे? 1 नंबर ना. हा झाड आहे. अजून कुठं आहे बघू. इकडे कुठं तरी दिसला होता खालच्या बाजूला. नाही, हां इकडं आत आहे जालीत. ठीक आहे, चला करवंदा काढूया. त्यातलाच एक आंबा खाता इथंच बसून. 7 वाजेपर्यंत काम करायचं आहे, मग भूक लागेल तसा आंबा खायत राहायचा. पाणी नाही, ताण काय लागणार नाही. आंबा आहे ना. थोडासा चिक गेला पटकन घशात. आणि नेमका त्या टायमाला मी काहीतरी बोलायला करीत होता, त्यामुळं टायमिंग चुकला बोलण्याचा आणि हे आंबा गिलण्याचा. डोळ्यात पाणी आला. ॲक्टिंग नाही करीत आहे, खरोखर आला आहे. मस्त टाटा. ही बघा अशी करवंद पाहिजे, एकदम भरपूर लागले पण अगदी हाताजवळ पण आहे, वर उंचावर नाही, है ना. बघा एवढा भरला आहे, म्हणजे अजून तल नाही पुरा भरला आहे. आता अजून 12 रान फिरायचं आहे. जिथं वर डागाच्या वर उगावलेला होता तिथनं आता पुढं सारखता आणि अजून 12 डोंगर चढून नंतर 2-4 डोंगर आडवं करून मग संध्याकाळी दुसऱ्या रस्त्यानं म्हणजे तिकडनं तर आपला रस्ता आहे ना पूर्ण गाडी बिडी येते ती. आताच रत्नागिरी एसटी आली पण तिथं शूटिंग काय काढायला मिळालं नाही. त्या रस्त्यानं मग खाली उतरून ठीक आहे. हा बघा करदा बघा किती ती जो अशीच सगळी पडून जात असतील. चला अर्धा डोंगर चढून आलेला आहे, तरी परडी काय अजून अर्धी भरली नाही. बघा भोंबाडा बघा. हा काय ही बघा कुंब्याची फला. मगाशी कुंब्याची पानं शोधित होता ना मी. ही बघा अशी असतात मोठीच्या मोठी रुंद. आता ठेवली असती पण काय आता ठेवून फायदा नाही. आता टोपल्याला सगळीकडे चिक लागायचा तर लागला आहे, असू दे. हां चला अजून जायचं आहे बरंच पुढं. हां इथं काढता बघा किती आहेत मस्त. पहा इथं काढता मंडळीनो. ही करवंद बघा कशी ह्या काजूवर सगळीकडे फुललेली आहे. म्हणजे आता मी इथं आतमध्ये आला ना काजूजवळ, ती इथं एवढी भरली आणि जाम पसारले. म्हणजे अशी कर्दीचं झाड असं लांब सगळीकडे पसारलेले असते ना, त्याला आम्ही कर्दीची मोठी जाल म्हणतो. इथपासनं अशी तिथपर्यंत आहे. तर आता सगळी परडी मी इथंच भरून घेता, म्हणजे मी शॉर्टकटमध्ये लवकर घरात जाईन. ठीक आहे मंडळीनो. करवंदा काढीत रानात वरपर्यंत आला आहे आमच्या जमिनीत. आणि ह्या आमचा पिटकी आंबा एकदम पिवला धमक आणि गोड तर लय आहे. हा बघा हा झाड. इथं पडलेल्या आहेत त्या जमवून नेता घरात 2-4 खायला.
बाकी घरातली तर कोण येत नाही. मी आपला करवंदाच्या निमित्तानं आला आहे तर ह्याचा आंब भारी आहे ना. बघा इथं बरीच वर्ष आलेलंच नाही. 10वीला असताना इथं नाचणी करायची व हे सगळं तोंड. आता कोण नाही, इकडे जंगल झाला. चला पुढे जायचं आहे अजून बराच. किती भरली परडी आपली. तिथं जोर केला पण ती पुरी नाही भरली अजून. बराच आहे, बराच पाहिजे आपल्याला. 6:30 वाजून गेले मंडळी. आता वर अगदी डोंगरावर येऊन पोचलाय, डोंगर माथ्यावर. आणि आता काय अजून थोडा पुढे जाऊन फक्त खाली उतरायचं आहे. तरी काय परडी एवढी भरलेली दिसत नाही. तर खाली उतरताना परत डाग लागलच ना. तिकडे डागाला जास्त कर्दीची झाडं असतात. वर सपाटीला पहिल्यापासून शेती करीत आली लोक, त्यामुळे कर्दीची झाडं बिडा तोडून काय नाही, फक्त मोठी झाडं ठेवतात. आता वरती नाही जास्त, तर खाली उतरू ठेवा. इकडे गेल्या वनवा कधी गेलाय माहिती नाही. सगळं लाईनीन 4-5 डोंगर एकदम साफ केला नाही. इथं वायच वरडावर मी बसला 2 मिनटं. नंतर घरात निघाला होता तर अचानक लक्ष गेलं, म्हटलं हा काय हाय. तर ही हाय आपल्या गुरांच्या गल्यातली घंटा. इकडे आपल्या मासवातली गुरा जास्त येतात. त्या मासवातल्या दादाबिदाची गुरं आहेत बरीच. त्यांच्यापैकी कोणत्या तरी गल्यातली असेल, ती कधी गवतात पडलेली असेल. ते आत्ता ह्या वनव्याच्या टायमाला गावात सगळा जळून गेला तेव्हा ती ही वर दिसली. आधी बहुतेक ती गावचं हरवून गेलेली असेल. तर ही नेऊन काय करू, माझ्या घरात गुरा नाही. इथं ठेवली तर तशी कोण नेणार नाही, कारण इकडे कोण फिरायला येणारच नाही. तर गुरावाला पण दादा शोधायला येईल काही माहिती नाही. माझा व्हिडिओ बघितल्यानंतर दादा इथं ये का नेतो बाबू, टाईमपास खेळला तर खेळला आहे ना, घेऊन जाता. बघा रे कोणची आहे ती, माझ्याकडे आहे, न्यायला या. वाजते पण मस्त आहे बघा. चला संध्याकाळ झाली, गुरा सुटली, चला. मस्त आहे. घरात नाही नेता, इथं बांधली बाजूला. म्हटलं असू दे, इथं वाऱ्यावर जरा अशी हल्ली तर टन 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 वाजल. कोण रानाबिनात फिरायला येतील त्यांना पण बघायला बरं वाटेल, आहे का नाही. तर मी येईनच पावसा दिवसात, बघूया वाजवून. चला बघा सांजावाला सूर्य बघा गेला. चला मंडळी, घरचा रस्ता धरला आहे आता. उतरत जाता. बघा वनव्यामुळं ना सगळीकडचं गावात चाललं आहे ना, तेव्हा पायवाट तेवढी अशी उठाव दिसते बघा. चालून पायवाटाचं गावात गेलेलं असतं आधीच ना, तेव्हा तिथं काय झालं यार हालात नाही तर काय, त्यामुळं ती वाट दिसते तशी. मस्त वाटते बघा. चला पण वनवा जाऊन काय फायदा नाही, सगळ्यांचंच नुकसान झालेलं असतं. काजू कलमा गेलेली असतात, जीवजंतू सगळं मेलेलं असतात. फक्त काय गावात तेवढं साफ होतं. नेहमी चालायला हे वाटतं. आता जरा चालताना बिंदास चालता आला मला मगाशी वरती सपाटावर, गावात नसल्यामुळं. असो कुठपर्यंत आला बघा. बाजूच्या गावच्या खालच्या टोकाच्या वाडीपासून इथं आमच्या वाडीपर्यंत आला आहे. मंडळी घरात येऊन बसलाय, व्हिडिओ बनवलाय ना, मंडळींना सांगता घरात येऊन बसलाय म्हणून. वाजलं 7:05 आहेत. हां आहे म्हणून ती एवढी करदा आणलीस तरी काय ती परडी पुरी भरली नाही. हे बिटकीचा आंबा आहे आपल्या सातवीनाकडे गेला होता वरपर्यंत. होय. चला मंडळींनो, आजचा रानातला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला सांगा कसा वाटला. आणि असंच गावाकडचं व्हिडिओ बघायला आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. अजून 2-3 दिवस मी आहे गावाला, चांगला व्हिडिओ बनवीन. नंतर मग परत टाटा.